भीमा, आता नाही जात आहेत बाबा. आतापासून चिंता करतोयस? भीमबाळा, मी आता नाही जात आहे. 15-20 दिवसानंतर जाणार आहे. आता तर मी फक्त यासाठी सांगतोय की तुम्ही समद्यांनी आपलं मन घट्ट करावं. वय वय, माझ्या पोरांचं मन लय घट्ट आहे, होय ना? भीमा, यो काय पोरकटपणा आहे हा? बाबा काम नाही करणार तर मग तुझं शिक्षण, तुळसा मंजुळेचं लगीन कसं करणार आपण? अरे खर्च वाढला तर पैक लागतील ना. भीमबाळा, आयुष्याचा ह्यो समदा खेळ. जबाबदारीनं खांद्याची जुगलबंदी आहे. जर जबाबदारीचा विचार करशील तर खांद्यासनी मजबूत करावा लागल. ज्या दिवशी तुझे हे खांदे जबाबदारीचे लायकीचे बनतील, त्या दिवशी एकटी सुखी, कुटुंब सुखी, यो समाज सुखी, देश सुखी, दुनिया सुखी, समद सुखी होतील बघ. भीमबाळा, माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कोणतं बी काम कराया भले मन दुखी होईल, पर खांदा कमजोर पडायला नाही पाहिजे. कारण की काम केल्यामुळे भले मन आनंदी होईल, पर खांदे कमजोर पडले तर काम खराब होईल. आणि खांदे फक्त यासनी नाही म्हणत, याच्या आज जी हिंमत आहे ना त्यासनी म्हणत्यात. चला हातपाय धुवून घ्या, चहा करते. चल बोल, अरे बोल ना, अरे बोल ना बाळा दादा, अरे बाळा दादा. या बाळानं ध्रुवी आलेत. चला समदे एकत्र चहा घेऊया. भीमाबाई, वय घरात पोरासनी काही खायला असेल तर ते बी घेऊन ये. वय, अरे बोल ना रामजी काका, बाळादादाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल बाळा. काही नाही बाबा, काय बोलतोय तू? मी सांगतो काका, काल ना या जवळच्या घरात आम्हाला बाजा वाजवायची पेशगी मिळाली आहे. तर बाळादादा म्हणत होता की तुम्ही कधीच त्याला बाजा वाजवताना पाहिलंच नाहीये. तर उद्या तुम्ही आला असता तर बाळादादाला चांगलं वाटलं असतं आणि सोबत हे सुद्धा पाहिलं असतं की मी कसा वाजवतो. ते असंच बोललो मी बाबा. चला ना काका, बाळदादा ना खूप चांगला बाजा वाजवतो. नाही येणार. कारण मला बी वाटत होतं की बाळानं भीमासारखं शिकावं. बाजा वाजवायचा निर्णय ह्याचा होता. मला असं वाटलं की यासनी अडवून काही फरक नाही पडणार, म्हणून मी अडवणं सोडून दिले. याचा अर्थ असा तर नाही मी तुझ्या निर्णयावर आनंदी आहे? तर मी आनंदीच नाही आहे तर तिकडे येऊन फायदा तरी काय आहे? बाळाचा निर्णय याच्या बरोबर आणि माझ्या मनातलं दुःख माझ्या बरोबर आहे. माझा पोरगा
शिक्षण सोडून बाजा वाजवतो. बाबा असं नका बोलू. प्रेम, या गोष्टीवर कोणताच वाद नकोय. आता समजे भीम सारखे थोडे ना असता. मला नाही समजत अभ्यासाचं, मी काय करू? बाळा पोरा, भाऊन तुला बाजा वाजवू नको असं कुठं म्हटलंय? बस थोडासा नाराज आहे तो. पर काय नाराज? त्यांना नाही व्हायला पाहिजे ना नाराज. भीमच्या अभ्यासावर शाबासकी देताना कधी माझ्या बाजा वाजवण्यावर बी शाबासकी द्यायची ना. भीमचा मला राग नाही येत, तो तर माझा लहान भाऊ आहे. पर बाबाचा मुलगा मी अभि आहे ना, ते मी कसंही सू. बाळा, अरे काय बोलतोयस तू हे? हा, नाही 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 नाही, सोड हे समज. बरं मला सांग, आज कुठं जायचंय बाजा वाजवाय? मी आपण येईन. बाबाला नाही यायचं ना, मग नक्की येऊ दे. अरे मी येईन, आत्या बी येईल, आम्ही समधी येऊ. वय वय, आम्ही समजे येऊ. बाबा समधी गेली तरी चालतील, पण तुम्ही नाही गेलं तर फरक तर पडणार ना. मला बी लई फरक पडला होता जेव्हा त्यानं आपली पुस्तकं सोडून बाजा हातामध्ये घेतला होता. त्यावेळेला तू आपल्या बाळादादाला हे नाही म्हटलं होतं की बघ बाळादादा, बाबाला फरक पडतो हाय. बिंबाळा, एका बापाला आपल्या पोरासनी जे बनवाय वाटतं त्या वाटेतनं लांब होऊन जेव्हा जेव्हा पोरगा सौताची आपली वाट बनवून घेतो तेव्हा एका बापाला जो त्रास होतो, एक पोरगा होऊन तू कधीच नाही समजू शकणार. म्हणून तुम्ही समधी लोक जावा. मी बाळाच्या कोणत्याच कार्यक्रमाला नाही येणार. तुम्ही बरोबर बोलताय. कदाचित एक मुलगा असून आपल्या बाबाच्या दुःखाचा अंदाज नाही लावू शकणार, कारण तिथपर्यंत आता मी नाही पोचलोय. पण एक भाऊ तरी आहे. एक भाऊ बनून आपल्या भावाचं दुःख मी समजू शकतो. नका येऊ कोणी, नका येऊ कधीच कोणी बी. बाळा, आई, मी अशी इच्छा कधीच नाही केली की जेव्हा मी बाजा वाजवीन तेव्हा माझा समजा परिवार तिथं असेल म्हणून माझ्यासाठी टाळ्या वाजवेल. कधीच नका येऊ तुम्ही. पण मी बाजा वाजवतच राहणार. आणि बघाच, एक दिवस मोठ्या मोठ्या कार्यक्रमात बाजा वाजवेल जिथे लॉर्ड गव्हर्नर, राजा महाराजा असतील. आणि हा बाबा, त्या दिवस तुम्ही बी बघा की हा जो मी बाजा वाजवण्याचा निर्णय घेतला हा चुकीचा नव्हता. जा. भाऊ, तू असं बोलायला न ग पाहिजे होत. मीरा, आता घरामध्ये मला जो तू हेच समजव ना की मला आता काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, काय नाही बोलायला पाहिजे. वायताई, तुम्ही नका समजावू त्यासनी, कारण ते नेहमी बरोबरच असते. नेहमी चुकीचा आपण असतो.
आता बाळाला जे काय बोलले ना ते काहीतरी विचार करूनच म्हणलं असेल ना, तुम्ही नका समजावू. बाय, विचार करूनच म्हटलं होतं म्या. माझ्या वाजून तो मोठा माणूस नाही बनू शकणार. नाही पैक बी कमवल, पण समाजवाला तर हेच बोलतील ना, बाजा वाजवतो म्हणून. बाजा वाजवणाऱ्याला कुठं मान मिळतो मला सांग, सांग ना. जेव्हा म्या बी निघून जाईन, लय लय दिवसानंतर येईन तेव्हा तर माझ्या न राहण्यानं त्याची हिंमत अजून वाढेल ग. कमीत कमी आता काळजात भ्या तरी हाय. होऊ शकतं की बाजा वाजून वाजून तरी थोडा अभ्यास तरी कर. त्याच्या मनातली शिकायची शक्यता मला संपवायची नाही हाय. बाळदादा, आता रडणं थांबव. वय बाळा दादा, नको रडू ना, चांगलं नाही दिसत ते. तू तर बाबांना ओळखतोस ना, त्यासनी तर शिक्षणात जास्त विश्वास आहे. पण त्यांच्या बोलण्याचं काय वाईट वाटून घ्यायचं. तू जा इकडनं. ध्रुव, ध्रुव, हा, बघ बाळदादा रडताना किती वाईट दिसतोय. हो बघ ना, खूप वाईट दिसतोय. तुम्ही तिघ जा इकडनं, नाही तर तू लय मार खाशील. मग मार की बाळदादा. मी खरंच सांगतोय, मी तुला. बाळदादा, तू माझा मोठा दादा आहेस, म्हणून रडताना चांगला नाही दिसत. रागात राहशील तर रुबाब राहील. आता जेवायला जाऊया, नाहीतर भुकेमुळे म्या रडायला लागेन. चल. चल बाळा दादा. शेठजी, आम्ही लोकांनी समजा प्रयत्न करून झाला, पण त्या माधवीचा कुठंच ठाव ठिकाणा नाही. माहित नाही कुठं निघून गेली. तर मग माधवीच्या बाबांच्या घरी जाऊया. आतापर्यंत त्याला कुठून ना कुठून माहिती पडलंच असेल की माधवी कुठे आहे. चला चला. शेठजी, त्याच्या घरला जाऊन काही उपयोग नाही. का बरं? तिचे आई बाप गाव सोडून तीर्थयात्रा गेले होते. अगदी उत्तम केले त्यांनी. पाप सुद्धा त्यांचे खूप वाढले होते. गेले असतील प्रायश्चित्त करायला. बरं, तर हे सुद्धा सांगून टाका पंडितजी, का हे कुठं लिहून ठेवलंय का असंच बोलत सुटलाय. तुझा तर धर्मभ्रष्ट झालाय कुलकर्णी. तू तर लांबच राहत जा आमच्यापासून. खरं सांगू पंडितजी, पाप माधवीच्या कुटुंबाकडून नाही झालंय. पाप झालाय ते तुमच्या सर्वांकडून. तुम्हा लोकांना अजून काही सुचत नाही का? जेव्हा पाहावं तेव्हा लोकांच्या आयुष्याचे वाटोळे करायच्या मागे असता. आणि तू तर असा आहेस, जे लोक आज तुझ्या सोबत उभे आहेत, उद्या जर तुझी साथ नाही मिळाली तर तू यांच्या आयुष्याचं सुद्धा वाटोळं करशील. गावकऱ्यांच्या नजरेत तर तू धर्म आणि समाजाचा ठेकेदार बनून फिरतोयस, पण माझ्या नजरेमध्ये तू भीतीचं दुकान चालवणाऱ्या सावकारापेक्षा कमी नाहीये. हे बघ कुलकर्णी, माझ्या तोंडाला लागू नकोस. ज्या प्रकारची भाषा वापरत असतोस ना तू, दुःख भोगशील. दुःख. अरे, तुझं बोलणं ऐकण्यापेक्षा हे बरं आहे की मी दुःख भोगू. मला तर एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही जेव्हा आपापसात भेटता
तेव्हा रोजगार, काम, धंदा, सुख शांतीच्या चर्चा का नाही करत? जेव्हा पाहतो तेव्हा कसल्या ना कसले कारस्थानच करत असता तुम्ही लोक. आता तुझा एक शब्दही ऐकला जाणार नाही कुलकर्णी. पंडितजी, जर पाहायला गेलं तर तुम्हा सर्वांना ऐकवण्यासाठी कायद्यानं तो मुलगाच योग्य आहे. तुम्ही ऐकणार का नाही? जेव्हा तुम्ही आपापसात बसून विध्वंसाची चर्चा करत असता ना, तेव्हा समाजाच्या नवनिर्माणासाठी तो मुलगा विद्यालयात जात आहे. मला तर तुमच्यापेक्षा चांगला तो मुलगाच वाटतो. पाहिलं तुम्ही लोकांनी? मी पहिलेपासून म्हणत होतो, यो अस्पृश्य जातीचा पोरगा भीमराव एक महामारी आहे, महामारी. हळूहळू तो आपल्या समजासनी संक्रमित करून टाकल. आज आपल्या जातीचा यो कुलकर्णी आपल्याला काय बोलून गेला की आपल्यापेक्षा ते लोक चांगले आहेत, ते अस्पृश्य जातीचे. या छोट्या लोकांसोबत या कुलकर्णीचाही बंदोबस्त करावा लागेल. शेठजी, आता यासनी सोडून देऊया. भीमराव आणि त्याच्या जातीवाल्यांना नंतर बघून घेऊ. आज सहस्त्रबुद्धे यांच्या मुलाचं मुंज आहे त्यांच्या घरला, आणि मी आता ऐकलंय लय मोठे मोठे लोक येत आहेत. चला तिकडे जायची तयारी करूया. शेठजी, म्या काय बोलतोय हा, जर आपण तिथं जातच आहोत तर तुमचं एखादं कापड भेटलं असतं तर, म्हणजे आम्ही बी तेवढं नीट दिसलो असतो ना. गुरुजी, आज मला शाळेतनं लवकर सुट्टी द्याल का? आणि मला बी गुरुजी. पण का? कारण बाळादादाचा बाजा वाजवण्याचा कार्यक्रम आहे, तिकडे जायचंय. बरं ठीक आहे, पण वर्गातच अभ्यास मन लावून कर, बरं समजलं? होय गुरुजी. चल चल लवकर चल 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 ध्रुव, येळेत पोचायचंय. चल चल चल. बाळा, एकदम छान बाजा वाजवा तुम्ही दोघं. आम्ही येणार आता. नका येऊ तुम्ही कोणीच. बाळा, अहो काकी, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सगळे जण या. बाजा वाजवता वाजवता मी बाळादादाला खूप चांगल्या प्रकारे ओळखलंय. तुम्ही याल तर त्याला बरं वाटेल. आता मी जातो. बाळादादा, अरे लवकर करा, लवकर करा. माहितीये ना मोठे साहेब येणार आहेत, आणि तू तिथे काय करतोय? नमस्कार गुरुजी, नमस्कार. या शेठजी, या पंडितजी, स्वागत आहे. खूप खूप अभिनंदन सहस्त्रबुद्धे गुरुजी. धन्यवाद. बसा ना, बसा. अरे साहेब आले, साहेब आले. या साहेब, आपले स्वागत आहे. या या या. या सर, या बाजूला या. या बाजूला बसा साहेब. साहेब, ते बाजेवाले येतच असतील. ते येताच कार्यक्रम चालू करूया. काय पंडितजी? हो, ते आता येतीलच. अरे कोणी उत्तम चहा घेऊन या. मोठे साहेब आलेत. पंडितजी बोला ना. वाद्य वाजवणारे चांगला केलाय ना? अहो तुम्ही चिंता करूच नका. उत्कृष्ट बाजेवाला आहे. बस येतच असतील. हो. मी जरा साहेबांकडे बघतो. शेठजी, बरं झालं यांनी चांगल्या बाजावाल्याला बोलवलं आहे. नाहीतर बाजावाल्या बरोबर तुमचा मुलगा पण आला असता ना, तर या साहेबांसमोर तुमच्या इज्जतीची लाजच गेली असती. अरे गप्प राहा. काय बडबडतोयस तू? गप. या.
म्या बी कामावर जातोय. संध्याकाळी तिथं बाई, या विषयावर काही बी चर्चा नाही, समजलं?